तर आणखी एक बातमी सुद्धा रायगडमधूनच आहे। खोपोली, खालापूर, कर्जत, सुधागड आणि पेण या भागात जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। काल दिवसभर तुरळक पाऊस पडल्यानंतर आज मात्र सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळते आहे। खोपोली, खालापूर, कर्जत, पेण अशा सगळ्याच भागामध्ये सध्या पावसाची संततधार सुरू झाली आहे। पुण्यात नाशिकच्या चांदोली गावातील 40 कुटुंबांचं स्थलांतर झालंय। चांदोली गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातलाय, त्यामुळे प्रशासनाकडून आता खबरदारी घेतली जाते। 40 कुटुंबातील सदस्यांना सायखेडा परिसरातील गोदावरी सोसायटीमध्ये हलवलेलं आहे। गोदावरी नदीच्या धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडल्या गेल्यानं आता प्रशासन अलर्ट मोडवरती आलेलं आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माहिती दिली आहे, पाहूयात। निफाडमध्ये 2 गाव जे सायखेडा आणि चांदोरी हे 2 गाव आहे, त्याचा संपर्क तुटणं अपेक्षित होता। इरिगेशन डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण ते मॅनेज केलं आणि त्याची जो संपर्क आहे रात्री अबाउट 12 वाजेपासून म्हणजे ते रस्त्यामध्ये पाणी आली, परंतु त्या ठिकाणी सर्वांना आपण सेफ लोकेशनला शिफ्ट केली होती। कुठलेही पॅनिक कॉल नाशिक जिल्ह्यामध्ये कुठल्याही ठिकाणी पॅनिक कॉल अजिबात आली नाही, कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि सगळे गोष्टीचा आपण व्यवस्थित नियोजन केलेलं आहे।